शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत. तर आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही, रोहित पवारांचं सूचक विधान. जबाबदारीतून मुक्त करण्याची जयंत पाटलांची मागणी शरद पवारांकडून मान्य. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू, प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन निर्णय घेणार, पवारांकडून स्पष्ट. जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे का हे समजून घ्यावं लागेल. प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याच्या जयंत पाटलांच्या संकेतांनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकट्याने निवडणुका लढायच्या की कोणाला सोबत घ्यायचं, जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार, पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान. पक्षाचा वटवृक्ष झालाय, मात्र काही पारंब्यांनी स्वतंत्र मुळं धरले. रोहित पवारांची अजित पवारांवर टीका. धीर धरा, काहींना खूप घाई झाली. आपल्या नेत्याला राजकारणातील सगळी गणितं माहिती आहे. अजितदादांच्या सोबत चला म्हणणाऱ्यांना निलेश लंकेंनी सुनावलं. प्रवक्ते आमदार काही माहिती नसतानाही प्रतिक्रिया देतात. फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर वरिष्ठ बोलतील असं सांगा. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजितदादांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 1 नंबरला आणायचं, हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन. आपली बाजू किती खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचा व्हॉट्सअप स्टेटस. संस्कार विसरू नका, सुळेंचा रोख नेमका कुणाकडे. राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवते, रोहित पवारांचं सूचक विधान. निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य. मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार, शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांची प्रतिक्रिया. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, जगतापांचं वक्तव्य. निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का, आरोपांवरून अजितदादांनी शिरसाट आणि हाकेंना सुनावलं. तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही स्पष्टीकरण. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही 1 पाऊल मागे यायला तयार, शिवसेनेला राजकीय अहंकार नाही. मनसेसोबत युतीच्या चर्चांवर संजय राऊतांकडून पुन्हा सकारात्मक भूमिका. बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज. तुमच्या मनात काहीही असेल पण कोणाचाही बाप काढणे योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं. भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्लॅन तयार. गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करता येईल का, यासाठीही प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर 1.5% शुल्कवाढ. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मद्यावरील शुल्कवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार. महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबई सर्वाधिक 32, तर पुण्यात 23 आणि ठाण्यात 3 रुग्णांची भर. राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण. चीनी